आज भारतीय चित्रपट सृष्टी एका वेगळ्या उंचीवर गेली आहे। मात्र अशी एक महिला होती जिच्यामुळे भारतातला पहिला चित्रपट पूर्णत्वास गेला। त्याबद्दल तुम्हाला माहिती आहे का? थांबा सांगते, ऐका। त्या महिलेचं नाव होतं सरस्वतीबाई फाळके, दादासाहेब फाळके यांच्या पत्नी। चित्रपट नावाची जी जादू धुंडीराज गोविंद अर्थात दादासाहेब फाळकेंना गवसली, ती जादू प्रत्यक्ष सिनेमाच्या रूपानं पडद्यावर येईपर्यंत दादासाहेबांना कुणाची खरी मदत झाली असेल तर ती त्यांच्या पत्नी सरस्वतीबाई फाळके यांची। आज चित्रपट सृष्टी म्हणून जो उद्योग विस्तारला आहे, तिथे चित्रपटांच्या प्री प्रोडक्शन पासून ते पोस्ट प्रोडक्शन पर्यंत कित्येक विभाग आणि तिथे कित्येक तंत्रज्ञ राबतात। मात्र 1913 पूर्वी राजा हरिश्चंद्र हा मुकपट आकाराला येत असताना दादासाहेबांकडे कलाकार, कॅमेरामन आणि नेहमीची राबती अशी 41 माणसं होती। पण दादासाहेबांचं दिग्दर्शन सोडलं तर चित्रित झालेल्या रळ्यांवर रासायनिक प्रक्रिया करणं, रिळ सुकवणं, संकलन करणं ही सगळी कामं सरस्वतीबाईंकडे होती। या सगळ्या तंत्राचं प्रशिक्षण दादासाहेबांनी आपल्या पत्नीला दिलं होतं। त्यामुळे आज आपली सिनेमा सृष्टी 100 वर्षाची वाटचाल साजरी करत असताना चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या बरोबरच चित्रपट सृष्टीतील पहिल्या महिला म्हणून सरस्वतीबाईंचाही उल्लेख व्हायलाच हवा।